खडक 552/25 हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे। जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत। एक बोपोडी सर्वे नंबर 62 या ठिकाणची 5 हेक्टर 32 आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 17 हेक्टर 51 आर या जागेबाबत आहे। या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी 9 आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत। बोपोडी घटनेमध्ये 7 आरोपी आणि 6 आरोपी, त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी 2 आरोपी आहेत, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे 2 आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे। FIR ही एकच आहे। त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे। ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। या FIR मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे। पण मग ते या घटनेत आरोपी आहेत का? नाही, FIR नुसार ते आरोपी आहेत। म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट EWO मार्फत त्यांची चौकशी होणार आहे। बरोबर, मुंडवा केसमध्ये बरोबर वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे, त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे। तर बोपोडीच्या केसमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे आरोपी आहेत का नाही? या बोपोडीच्या केसमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत। मुंडवा केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं। FIR देताना 2 घटनांचं एकत्रित FIR दिलेली आहे आणि यामध्ये या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून, तर ते एकच तहसीलदार आहेत, सूर्यकांत येवले। त्या असं कोणताही दबाव नाहीये। क्लॅरिटी पोलिसांनी द्यायला नको का? कारण वेगवेगळे गुन्हे तुमच्या म्हणण्यानुसार किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी फरियाद मुद्दा असा आहे तू म्हटलं दोन्ही घटना एकत्र आहेत, त्या तपासाअंतर्गत चौकशी होणार आहे की नाही? दोन्ही केसेसच्या चौकशा होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर पुढचा तपास केला। सर, दोन्ही प्रकरणांच्या संदर्भात फिर्याद का दाखल करतात हा एक प्रश्न होता त्याच्यामधला। तर दोन्ही गुन्हे वेगळे वेगळे, दोन्ही ठिकाणी आरोपी एक जरी असलं, एकच आरोपी कॉमन आहे दोन्हीकडे, असं असताना एकच फिर्याद का दिली किंवा एकच गुन्हा का दाखल करण्यात आला? सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंट केलेला आहे, त्याच्याबद्दल या संपूर्ण प्रकरणात आरोपी आहे शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यापर्यंत आपण आतापर्यंत पोहोचलोय काय? त्यांना फोन केलाय का? त्यांच्या ताब्यात घेतली तर चौकशी काय झाली का पुढे? याबाबत तपास चालू आहे। कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर कारवाई। आपल्याकडे जवळपास गुन्हा दाखल 3 ते 4 दिवस झाले, या 4चा तपास कुठवर आला? पोलिसांनी काहीतरी केलं असेल तपास? कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत आणि ती आल्यानंतर पुढील कारवाई होणार। सर, म्हणजे याच्यामध्ये फक्त अमेडिया आणि जे शीतल तेजवानी आहे यांच्यावर एकच गुन्हा दाखल आहे, तो फक्त मुंडव्याचा? बरोबर, एकच गुन्हा दाखल। बरोबर सर, एक पुन्हा एकदा सांगा, एक FIR आहे त्याच्यात 2 प्रकरणं झाली, ती कशी नेमकी झाली? आणि सुटसुटीत करून सांगा, एक बोपोडीचं प्रकरण कसं FIR मध्ये वेगळं आणि एक मुंडव्याचं प्रकरण कसं वेगळं, त्या FIR नुसार तुम्ही सांगा। बोपोडीची घटना ही सर्वे 62 या ठिकाणी आहे आणि जो मुंडव्याची आहे ती सर्वे नंबर 88 हेक्टर आणि 51 आर या जागेशी संबंधित आहे। या दोन्ही जागा कोणी आरोपी आहेत ती वेगवेगळी आहे। मग आपण मुंडव्याची चौकशी करणार आहोत, जो ऑलरेडी गुन्हा तिकडे दाखल आहे बावधनला, मग पिंपरी चिंचवड पोलीस असतील। आपल्या इकडे जे FIR मध्ये दिलेले कंटेंट आहेत त्यानुसार इथली चौकशी केली। आपणही त्यांना बोलवणार। तर शीतल तेजवानी परदेशात पसारली अशा देखील काही माहिती समोर येते, आपल्या तपासात आपण काही निष्पन्न झालं का? शीतल तेजवानी आहे कुठे? यावर त्यांचा
योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार नाही.